दादा काय सांगाल, प्रभाग क्रमांक 14 मधून 2 नवीन चेहरे देण्यात आले, सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलंय। हे बघा, मी तुम्हाला हे सांगतो की हे 2 जे नवीन चेहरे दिलेत हे संघटनेचे चेहरे होते आणि हे गेल्या 15 वर्षापासून संघटनेसाठी काम करत होते। आम्ही पण एक संयम ठेवला, कारण गेल्यावेळी पण आम्ही इच्छुक होतो, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं तिकीट दिलं गेलं नाही। पण आज जे संघटनेचं आम्ही काम केलं आणि संयम ठेवला, त्यामुळे आज हे आम्हाला फलित भेटलेलं आहे। त्यासाठी मी सर्वात प्रथम आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आमचे इथले नेते नरेंद्र मेहताजी आणि आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला आणि आमची उमेदवार माझी पत्नी श्री यशोदा अनिल ताटे यांनाही आज प्रभाग 14 मधून क मधनं उमेदवारी दिलेली आहे अधिकृतपणे। प्रभागामध्ये अनेक उमेदवार इच्छुक होते, त्यांची नाराजी आता या ठिकाणी दिसून येत आहे। त्या सर्व नाराजींना भाजप कसं सामोरे जाईल आणि प्रभागामध्ये मत कशावर मागण्यात येतील? सर्वात प्रथम तर बघा, सर्व इच्छुक तर भरपूर लोक असतात। त्यात खास करून आमच्या इथे 2 इच्छुक असे होते की ते भरपूर सक्षम होते आणि त्यांना तिकीट नाही भेटलं, कारण शेवटी 4 तिकीट द्यायचे होते आणि त्यामुळे त्यांना काय करायचे, वरिष्ठ लेवलला त्या पातळीवर त्यांची चर्चा केली जाईल, कारण की शेवटी ते पण आमच्या परिवाराचा हिस्सा आहे आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू की ते आमच्या पूर्ण 4च्या पॅनलच्या पाठीपाठी उभे राहतील। याचं आमचं पूर्ण त्याच्या पाठी आम्हाला वाटतं की ते येतील, कारण ते सर्व कट्टर भाजपावाले आहेत।